नमस्कार मित्रांनो. आजकाल भारतामध्ये काय चालू आहे काही कळत नाही मित्रांनो. प्रथम आपण सातत्याने ऐकत असाल की लव्ह जिहाद झाले. मुस्लिम मुलांनी एखाद्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला किंवा तिच्यावर अत्याचार केला किंवा तिला एक आमिष दाखवून काहीतरी मुस्लिम धर्मामध्ये तिचं कन्व्हर्शन केलं. तर ह्या संदर्भात लव्ह जिहाद म्हणून मोठ्या बातम्या मागच्या 2-4-4-5 वर्षापासून आपण ऐकत असाल. त्याच्यानंतर जे काही वक्फ बोर्ड आहे त्या माध्यमातून कशा प्रकारे लँड जिहाद केला जातो याच्या चर्चा पण आपण पुष्कळदा ऐकल्या असेल मित्रांनो. त्याच्यात पण भरपूर प्रकारच्या केसेस किंवा त्या घटना आपण बघितल्या असेल. या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असाल. आणि 2 दिवसापासून मित्रांनो एक नवीन शब्द प्रचलित होतोय सध्या सगळ्या मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये, ते म्हणजे कॉर्पोरेट जिहाद. आता हे कॉर्पोरेट जिहाद काय आहे? मोठा धुमाकूळ घातलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टींना. तर मित्रांनो त्याची घटना आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असेल. कॉर्पोरेट जिहाद हा शब्द मंत्री नितेश राणे यांनी तो प्रचलित केलेला आपण बघितला असेल मित्रांनो. कशा प्रकारे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हिंदू मुलींचं कन्व्हर्शन केलं जातं, त्यांना मुस्लिम धर्मामध्ये परावर्तित केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असेल. ह्या संदर्भातच थोडी आपण चर्चा करू मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो 2 दिवसापासून ह्या बातम्या सातत्याने आपल्यापर्यंत येत असेल की नाशिकमधील एका मल्टीनॅशनल IT कंपनीमध्ये तेथील कर्मचाऱ्यांनी, जे काही मुस्लिम कर्मचारी होते 40-50, यांनी कशा सिस्टमॅटिकपणे हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांच्यावर बऱ्याच जणांवर अत्याचार केला किंवा त्या केसेस झाल्या म्हणूनच ही घटना उघडीस आली. त्या मुलींनी फिर्याद दाखल केली पोलीस स्टेशनला आणि एका महिला इन्स्पेक्टरनी धाडसी एक वेषांतर करून ह्या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आपण ऐकला असेल मित्रांनो. म्हणजे विचार करा मित्रांनो, ही गोष्ट आता आपल्या दारापर्यंत आलेली आहे आणि आपण आपल्या मुलींना शिकवतो, मोठं इंजिनियर करतो, डॉक्टर करतो, मोठमोठ्या कंपनींना बऱ्याचशा मुली अनेक मोठ्या नॅशनल कंपनीमध्ये मोठ्या उच्चपदस्थ स्थितीमध्ये पोहोचलेल्या आहे आणि मुलींचं टॅलेंट झाकून राहिलेलं नाही मित्रांनो. मग आता अशा जर घटना घडत असेल तर करायचं काय? बरोबर आहे का नाही? एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ज्या सगळ्या तिथे बऱ्याचशा हिंदू मुलींना टार्गेट करून कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केला जातो, त्यांचा हिंदू धर्म बाटवण्यासाठी कशा प्रकारे त्यांना मांसाहार करण्यास प्रवृत्त केलं जातं आणि ते धक्कादायक खुलासे बाहेर येतात मित्रांनो. म्हणजे एका मुली संदर्भात बातमी ऐकण्यात आली की ती 2 वर्षापासून त्यांचे महिन्याचे उपवास धरते. आपली जी काही जीन्स पॅन्ट, हे आपले जे सध्याच्या मुली ड्रेस घालतात वेगवेगळे फॅशनेबल, ते सगळे सोडून ती मुस्लिमांना अपेक्षित असणारे कपडे घालायला लागलेली आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा नोटीस केली की आपली मुलगी बदलते. परंतु एक विशेष वाटतं मित्रांनो, मुलीच्या आईला म्हणा किंवा त्यांच्या घरच्यांना म्हणा ह्या गोष्टी सहजगत्या ओळखता आल्या नाही का, की एका आपल्या मुलीमध्ये काहीतरी परिवर्तन होतंय, आपल्या धर्माबद्दल तिला अनास्था निर्माण होते किंवा आपल्या जे काही रूढी परंपरा आहे हिंदू धर्मातील त्याबद्दल ती अनास्था दाखवते. ह्या गोष्टी 2 वर्षापासून जर अशा गोष्टी होत असेल तर घरच्यांच्या चूक त्यात निश्चित आहे मित्रांनो. घरचे सजग नसेल ह्या गोष्टीमध्ये. त्यांनी आता बातम्यांमध्ये सांगितलं की त्यांनी नोटीस केलं होतं आपल्या मुलीमध्ये काहीतरी बदल होत आहेत, परंतु त्यांनी काही त्याची दखल घेतलेली गेली नाही आणि ज्यावेळेस हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस ते आता सांगायला लागलेलं आहे मित्रांनो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपल्या दरवाजापर्यंत आलेल्या आहे आणि प्रत्येक कुटुंबाची, मातापित्याची इच्छा असते की आपल्या मुलांनी एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करावी, चांगलं उच्चपदस्थ जीवन जगावं, चांगला भरपूर पगार मिळवावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक आईबापाची इच्छा असतात. मला पण मुलगी आहे, मी पण तिला इंजिनियर करतोय, लास्ट इयरला आहे, मुलगा इंजिनियर झालेला आहे. म्हणजे आता धास्ती उभी राहिली नाही. माझी मुलगी ज्यावेळेस एखाद्या मोठ्या कंपनीत कामाला लागेल, सॉफ्टवेअर इंजिनियर होईल किंवा वेगवेगळ्या पदावरती काम करेल, त्यावेळेस तिच्याबरोबर काय केलं जाईल, कलिग लोक कसे वागतील, ही धास्ती माझ्यासारख्या पित्याला सुद्धा आत्तापासूनच वाटायला लागली मित्रांनो. म्हणजे ही स्थिती कुठं घेऊन चालली आपल्याला, याचा साकल्याने विचार करायला हवा सगळ्या पालकांनी म्हणा किंवा सजग नागरिकांनी म्हणा.
आणि जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहे, आता कशा प्रकारे त्यांनी कशा प्रकारे टार्गेट केलं या हिंदू मुलींना, किंवा कशा प्रकारे त्यांचं रेडिक्युलेशन केलं, आपण बघितलं असं बातम्यांमध्ये की त्यांचा एक उच्चपदस्थ मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुस्लिम समाजातील मुलांनाच नोकरीवर घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि जवळजवळ 40-50-60 जणांची एक गट तयार करून तिथं वेगवेगळ्या गोष्टी त्या घडायला लागल्या. शुक्रवारच्या दिवशी त्यांचा जो काही पारंपरिक वेश, टोपी, झब्बा वगैरे, आता पहिले ते आपल्या चड्ड्या आहे की नाही, म्हणजे पठाणी ड्रेस घालायचे, आता काय ते आरबी ड्रेस घालायला लागले, दाढी वाढायची, मिशा काढून टाकायच्या, म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं नमाज पडायला लागले शुक्रवारच्या दिवशी. ते काय 2 दिवस त्यांना सिव्हिल ड्रेस अलाउड असतो त्या दिवशी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशाचं द्योतक देत आहे, बरोबर आहे की नाही मित्रांनो? म्हणजे आपण ह्या सगळ्याबद्दल सजग असायला हवं. मित्रांनो, नाशिकच्या कंपनीमधलं हे प्रकरण मोठं भयानक झालेलं आहे, आपण बघत असाल, त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आपण बघत असाल, आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील जे काही कर्ते पुरुष आहे, माता पिता आहे, ते धास्तावलेले आहे मित्रांनो. यावर आता शासनाने बरेच कठोर पावले उचललेली आहे. त्यातले बरेच 8-9 जणांना अटक पण केलेली आहे आणि SIT स्थापन करून त्याचा एक सखोल तपास केला जातो. हे मोठं रॅकेट आहे काय, हिंदू मुलींना टार्गेट करून किंवा वेगवेगळ्या आमिष दाखवून हे सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत का? आणि धक्कादायक गोष्टी म्हणजे मांसाहार करायला लावलेला आहे, जे काही नॉनव्हेज, म्हणजे बऱ्याचशा हिंदू मुली खात नाही, मांसाहार करत नाही, व्हेजिटेरियन असतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे अशा मुलींना टार्गेट करून आपलं जे काही हिंदू धर्माच्या विरुद्ध जे वातावरण आहे ते केलं जात आहे. आपण बघत असाल मित्रांनो, अनेक प्रकरणं आपण पाहत असाल, म्हणजे करीना कपूरपासून तर, म्हणजे आता ते काय हाय लेवलचे लोक आहे, त्यामुळे त्यांचा काय जात धर्म, परंतु याचं एक समाजामध्ये प्रतिबिंब पडत असतात. आपण सगळ्यात मोठं गाजलेलं प्रकरण मोनालिसाचं प्रकरण पाहिलं असेल, जी काही कुंभमेळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा विकत होती आणि त्यानं एक केरळमध्ये जाऊन एका मुस्लिम युवकाशी लग्न केलं, तिकडे केलं, म्हणजे UPमध्ये लग्न करायची त्यांना हिंमत झाली नाही. आणि योगी सरकारने ज्या प्रकारचे कायदे केलेले, त्या कायद्याला घाबरून त्यांनी केरळमध्ये लग्न केलं आणि त्या व्यक्तीचं पहिलं पण लग्न झालेलं आहे असं म्हणतात. आता ते प्रकार अशा, आता त्याच्यातून त्या मुलीला तिचे वेगवेगळ्या मुलाखती दाखवल्या जातात त्या मोनालिसाचा, की माझे आईवडील कसे होते, त्यांची बाहेर खेळली कसे होते, आम्हाला त्यांनी लक्ष दिलं नाही वगैरे वगैरे, हे सगळं, आणि हिंदू धर्माला आघात होतील असे वक्तव्य ह्या मुलींच्या तोंडातून वर्तवले जातात मित्रांनो. आणि हे सगळ्यात धोकादायक आहे समाजामध्ये. आणि आपला जो काही समाज आहे, काही तथाकथित आपण काय म्हणू, साम्यवादी, काही नास्तिक किंवा सेक्युलरिझमवाले लोक हे प्रकरण उचलून धरतात मित्रांनो. त्यांना काही वाटत नाही. आपल्या हिंदू धर्मातील मुलींनी धर्मांतरण केलं तर ते सांगतात की काय फरक पडतो. आता ते जितेंद्र आव्हाडचं ऐकलं असेल तुम्ही, की माझ्या मुलींनी आंतरजातीय विवाह केला, माझी तर मान्यता होती वगैरे वगैरे. आपण बघितलं असे ह्या लोकांचं वक्तव्य, हे जे काय प्रसार माध्यम आहे ते मोठे करून सांगतात मित्रांनो. आणि त्यामुळं ज्या काही मुली एक स्टेजमध्ये असतात वयाच्या याच्यामध्ये, आणि सातत्याने एकत्र असल्यामुळे एकमेकाबद्दल प्रेम भावना निर्माण होणं किंवा आपुलकी निर्माण होणं हे साहजिकच आहे. परंतु हा धोका मुलींना कळला पाहिजे आणि याची खरी सुरुवात घरापासून झाली पाहिजे. आज आपण बघतो बऱ्याचशा मुली शाळा कॉलेजला जायला लागल्या, म्हणजे 10वी सुटली की 11वी-12वी जायला लागल्या तर टिकली लावायची बंद करते, वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालते. आणि मुस्लिमांचे बघा मित्रांनो, त्यांच्या मुली फार कमी, म्हणजे 10वी-12वीच्या पुढं तर फार कमी शिकवतात, फार टक्केवारी कमी असेल त्यांची, काय 1-2% शिकत असतील तर इतरात शिकवतीच नाही. 18-19 झाले का लग्न करतात, पूर्ण पोशाख झाकून करतात, म्हणजे पोशाख पण त्यांचा असा पूर्ण बुरखा घालून ते हिंडत असतात. फार आता तर शाळा कॉलेजमध्ये पण यायला लागल्या ना, 7वी-8वीच्या मुली पण बुरखा घालून आपल्या हायस्कूलमध्ये जायला लागल्या. म्हणजे यावर कुठंतरी एक कठोर निर्णय घ्यायला हवा मित्रांनो. शाळा कॉलेजचे जे नियम असतात, वेगवेगळ्या संस्थेचे नियम असतात, त्यांचे ड्रेस कोड असतात, त्या ड्रेस कोड शिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात. आपल्याला माहीत असेल, मागच्या 2-4 वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये ते प्रकरण गाजलेलं होतं की त्या मुलीने हिजाब घालून आल्यामुळं
तर शाळेने तिला बंदी घातली होती त्यांच्या आवारामध्ये यायला. तर कोर्टामध्ये केस गेलेली होती आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याप्रमाणे म्हणजे धर्माप्रमाणे पेहराव करण्याचं स्वातंत्र्य वगैरे वगैरे. मला कळत नाही मित्रांनो, कोर्ट किंवा हे जे काही साम्यवादी लोक आहे हे ह्या गोष्टीला उचलून धरतात, बरोबर आहे की नाही. शाळा कॉलेजचे जे काही नियम आहे, त्यांच्या संस्था आहे, त्यांना प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहे. ते त्यांचे प्रत्येकाचं त्यांना अधिकार आहे ना, आपले संस्थेमध्ये येणारे मुलं मुलीचे ड्रेस कसे असावे, त्यांची वर्तणूक कशी असावी, हे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात मित्रांनो. तरीच त्याला आडकाठी घालतात आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या केसेस जातात. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील येणाऱ्या मुली ज्यावेळेस शिकून मोठमोठ्या कंपनीत जातात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातात, मोठ्या पदाची आमिष दाखवले जातात, मोठ्या पगाराचे आमिष दाखवले जातात, वेगवेगळ्या गिफ्टची म्हणजे काय आपण म्हणतो गिफ्ट देण्याची आमिष दाखवली जाते. याच्यातून हळूहळू मुलीचं मन परिवर्तन केलं जातं आणि जे काय जिहाद प्रकरण उद्भवलं जातं मित्रांनो. हे कॉर्पोरेट जिहाद एक नवीन गोष्ट होऊ घातलेली आहे आणि याची पाळमुळं खरं गव्हर्नमेंटने किंवा खणून काढले पाहिजे. मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, सांगता येत नाही कुठपर्यंत त्याचे धागे दोरे जातील मित्रांनो. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी आता सजग व्हायला हवे, आपल्या मुलींकडं मुलाबाळांकडं लक्ष द्यायला हवे. त्यात एक धक्कादायक गोष्ट म्हणजे एका मुलाचं सुद्धा धर्मांतरण केलं मित्रांनो त्यांनी, म्हणजे हिंदू मुलाचं सुद्धा धर्मांतरण केलं. म्हणजे कुठपर्यंत ही स्थिती गेलेली आहे आणि आपल्याला माहीत सुद्धा होत नाही. आता कॉर्पोरेटच्या कंपनी नाही केलं की आमच्याकडे असं काही होत नाही वगैरे. आता त्या कंपनीत मोठी आंदोलन पण झालेली आहे, दगडफेक झालेली आहे, मोडतोड झालेली आहे. हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी त्या कंपनीवर हल्लाबोल केलेला आहे, हे सगळं आपण बघतो मित्रांनो. परंतु या सगळ्या गोष्टीमधून मला एकच सांगायचं की सामान्य पालकांनी आपल्या मुलींवर किंवा मुलांवर त्यांची वर्तन कसं आहे, त्यांचं चालचलन कसं आहे, ते काय प्रकारचे त्यांची थिंकिंग चालली याची थोडंसं कानोसा घ्यायला हवा मित्रांनो. समाज अनेक प्रकारचे प्रबोधन दाखवून पण आपलं जे कुटुंब आहे, आपले जे पाल्य आहे ते कशा प्रकारे असतात याचं कठोर नियंत्रण पालकांनी ठेवायला हवं. जे काही नोकरी धंदा करणाऱ्या आता माझ्यासारख्या कुटुंबाला मुलांना नोकरी लावल्याशिवाय पर्याय नाही, बरोबर आहे की नाही. आणि जर अशी गोष्ट असेल तर काय करायचं, बरोबर आहे की नाही. आता आमची धारणा कशी की मुलींना नोकरी लागावी, तिचे पैसे येईन, त्याच्यातूनच तिचं लग्न वगैरे करावं अशी इच्छा असते. आता मुलीचं लग्न करायचं म्हणजे आज आपण बघतो कशा प्रकारे खर्च होतो. ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. याला कुठंतरी समाजाने तोड घातली पाहिजे. त्याच्यावर लोकांचं एक जे काय म्हणतो ब्रेन वॉश, जसे मुस्लिम लोक त्यांच्या धर्मात येण्यासाठी वेगवेगळे क्लुप्त्या लढवतात, तसं हिंदू धर्मातील लोकांनी सुद्धा आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या हिंदू धर्मातील कुटुंबात जाऊन आपल्या सनातन धर्माचं महत्त्व कशा प्रकारे आहे याचं एक बौद्धिक चालू करायला हवं असं मला तरी वाटतं मित्रांनो. बघा आपल्याला काय वाटतं आणि कशा प्रकारे आपण आपल्या पाल्यांना जपलं पाहिजे याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.